नाही आबासाहेब, नाही. अहो, तुम्ही तिथे रणांगणावर शत्रूशी 2 हात करताय आणि आम्ही इथे आमच्या शयनगृहात आमच्या पत्नीसोबत वास्तव्य करायचं? नाही, हे नाही होऊ शकत. मान्य आहे की आमच्या विवाहाला फक्त 1 महिना झालाय, पण गृहस्थाश्रमाच्या आनंदात गुरफटून आम्ही आमचं कर्तव्य विसरू शकत नाही. आम्ही युद्धभूमीवर न जाणं हा आम्हा मराठ्यांच्या तलवारीचा अपमान आहे आबासाहेब. आम्ही नाही करू शकत हे. अहो, 1 महिनाच काय, विवाहाच्या वेदीवर सुद्धा जर युद्धाचं बिगुल वाजलं असतं ना आबासाहेब, तर आम्ही विवाह थांबवून युद्धभूमीवर कूच केलं असतं. आणि आबासाहेब, एक गोष्ट सांगतो, ज्या घरातली स्त्री ही त्याच्या पतीला त्याच्या कर्मापासून त्याच्या कर्तव्यापासून भरकटवते, तशी स्त्री तुमच्या घरी असणं हे तुमचं दुर्भाग्य. मात्र आबासाहेब, तुमच्या सुनबाई आणि आमच्या पत्नी असलेल्या आमच्या सहचारिणी ह्या तशा नाहीत. त्यांना हे खूप चांगलं माहिती आहे की त्यांनी ज्या क्षणी विवाह केला तो आमच्या सोबत तर केलाच, शिवाय तो आमच्या तलवारी सोबत सुद्धा केलाय. त्यामुळे त्याबाबत आपण काळजी करू नये. आम्ही रणांगणावर यायला तयार आहोत. आपण फक्त अनुमती द्यावी आबासाहेब, अनुमती द्यावी. आम्ही तयार आहोत. थँक्यू.